विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. बीएमएस करायचंय ते देखील पुण्यामधून. तर बीएमएस आणि पुण्यामधून करायचं असेल तर पुण्यातील नंबर 1 च्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यावं अशी तुमची इच्छा असते. तर पुण्यातील 1 नंबरचं जे बीएमएस कॉलेज आहे त्याचं नाव आहे तिलक आयुर्वेदा मेडिकल कॉलेज. ह्या तिलक कॉलेजची जी काही एअर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे ती 26 जून 1933 रोजी हे कॉलेज स्थापन झालं होतं. हे जे कॉलेज आहे ते पुण्यातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील जुन्या कॉलेजपैकी एक कॉलेज आहे. याची जी काही स्थापना आहे ती भारत स्वतंत्र होण्यापूर्वी या ठिकाणी झालेली होती. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या कॉलेजचा कट ऑफ, या कॉलेजमध्ये किती सीटचा इंटेक आहे, त्याचबरोबर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं प्रॅक्टिस दिली जाते, तसेच या कॉलेजमध्ये हॉस्टेल फीज आणि कॉलेज फीज किती आहे या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन जेवढे काही महाराष्ट्र राज्यातील नंबर 1 चे कॉलेजचे कट ऑफ्स आहेत सर्व तुम्हाला या ठिकाणी बघता येतील. सुरुवातीला या कॉलेजचा इंटेक आपण जाणून घेऊया. या तिलक आयुर्वेदा मेडिकल कॉलेजमध्ये 100 सीटचा इंटेक आहे. त्याचबरोबर या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पीजी देखील आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन एमडी किंवा एमएस करायचं असेल आयुर्वेदामध्ये या कॉलेजमध्ये असाही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या कॉलेजची जी काही फीज आहे ती गेल्या वर्षी नीट यूजी 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी 1,30,000 रुपये फीज होती. याच्यामध्ये मुलींना फ्री शिक्षण आहे. या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीचे सर्व बेनिफिट्स जे काही कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी मिळतात. त्याचबरोबर या कॉलेजमध्ये हॉस्टेलची जी काही फीज आहे ती पर इयर 16,000 रुपये हॉस्टेलची फीज आहे आणि 5,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे. टोटल जर कॅल्क्युलेट केले तर फक्त 21,000 रुपयामध्ये हॉस्टेल प्लस मेसची व्यवस्था या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर या कॉलेजचा जो काही इंटेक आहे सीटचा इंटेक तो 100 सीटचा इंटेक असल्यामुळं या कॉलेजमध्ये गेल्या वर्षी नीट यूजी 2025 मध्ये साधारणतः ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 472 मार्क्समध्ये, ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 471 मार्क्समध्ये, एससीबीसी मध्ये 470 मार्क्समध्ये, ईडब्ल्यूएस मध्ये 421 मार्क्समध्ये, एनटीबी मध्ये 417 मार्क्समध्ये, एनटीसी ला 445 मार्क्समध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं. एनटीडी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 450 मार्क्समध्ये या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं. व्हीजे साठी या कॉलेजचा जो काही कट ऑफ राहिला होता तो 417 मार्क्स या ठिकाणी राहिलेला होता. एससी साठी 410 मार्क्सच्या विद्यार्थ्यांना राऊंड 4 मध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं होतं आणि एसटी कॅटेगरीचा जो काही कट ऑफ होता तो साधारणतः 321 मार्क्स पर्यंत या ठिकाणी राहिलेला होता. एसटीचा जो कट ऑफ आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात कमी राहतो. त्यामुळे एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सुद्धा खूप चांगला या ठिकाणी कमी मार्क्स मध्ये चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता असते. आता हे तसं नामांकित कॉलेज आहे त्यामुळे नीट यूजी 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 450 प्लस मार्क्स होते अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं होतं. 2025 मध्ये नीटची एक्झाम खूप हार्ड होते. फिजिक्सचा पेपर खूप अवघड होता. त्यामुळे एवढ्या कमी मार्क्स मध्ये ऍडमिशन मिळालेलं होतं. ह्या वर्षी नीट यूजी 2026 मध्ये विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, पेपर जर हार्ड राहिला तर 450 प्लस, पेपर जर मीडियम राहिला तर 500 प्लस आणि पेपर जर इझी राहिला तर 550 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या तिलक आयुर्वेदिक कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. आशा करतो तुम्हाला हा तिलक आयुर्वेदिकच्या लिंकवर क्लिक करून फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगली माहिती या ठिकाणी मिळत राहील. आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.